मंडळी, घरात सतत वाद होत असतील तर फक्त ग्रह उपाय नव्हे तर मन शांत करणारे आणि घरामध्ये तसेच मनामध्ये सकारात्मक पॉझिटिव्ह ऊर्जा वाढवणारे मंत्र, नामस्मरण, जप, स्तोत्र खूप उपयोगी पडतात. त्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी आपल्याला शक्य असेल तेवढ्या वेळा, शक्यतो 11-21 वेळा ओम शांती 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 या मंत्रामुळे संपूर्ण घरासाठी शांती निर्माण होते. घरातील वाद, अडथळे आणि नकारात्मकता कमी होण्यासाठी ओम गम गणपतये नमः हा मंत्र शक्यतो दिवसातील ठराविक वेळी रोज 108 वेळा म्हणजे 1 माळ तरी नक्की करावा. त्यामुळे व्यक्तीची बुद्धी तल्लख होते आणि व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये यश मिळण्यास सुरुवात होते. घरामध्ये सर्वांनी समजुतीने वागण्यासाठी आणि शांतता स्थिर राहण्यासाठी ओम ग्राम ग्रीम ग्रोम सह गुरवे नमः हा मंत्र गुरुवारी 1 माळ करावा. हा मंत्र गुरुवारी करावा. त्यामुळे घरातील सर्व सभासदांमध्ये संयम आणि समजूतदारी, शांतता येते. प्रत्येकामध्ये समजूतदारपणा वाढतो आणि घरात शांतता वाढते. तसेच ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम या मंत्रामुळे मानसिक ताण, भीती कमी होते. रोज 11 किंवा 21 वेळा हा मंत्र जरूर म्हणावा. श्री रामरक्ष स्तोत्र हे स्तोत्र संरक्षणासाठी असते. हे अत्यंत प्रभावी स्तोत्र मानले जाते संरक्षणासाठी. याच्या नियमित पठनाने मनातील भीती दूर होते आणि सभोवताली एक सकारात्मक ऊर्जेचे कवच तयार होते. गायत्री मंत्राने व्यक्तीची मेधाशक्ती म्हणजेच बुद्धिमत्ता वाढते. विचार शुद्ध होतात आणि एकाग्रता वाढण्यास मदत होते. अन्नपूर्णा देवीच्या मंत्राने घरात अन्नाची आणि धनधान्याची कधीही कमतरता भासत नाही. हा मंत्र स्वयंपाकघरात 11 वेळा जप करावा. स्तोत्र आणि मंत्र हे केवळ धार्मिक उपचार नसून ते एक प्रकारचे ध्वनी विज्ञान आहे. यातील विशिष्ट शब्दांच्या उच्चाराने शरीरातील चक्रांवर याचा प्रभाव पडतो आणि मानसिक तसेच शारीरिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. नियमित साधना आणि शुद्ध भाव ठेवल्यास या मंत्रांचे सकारात्मक परिणाम लवकर दिसून येतात. आपले उपास्य दैवत कोणतेही असले तरीही पहिला मान कुलदेवतेचा असतो. रोज स्नान केल्यावर श्री गणेश तसेच कुलदेवतेचे स्मरण करावे. वर्षातून 1-2 वेळा तरी कुलदेवतेचे दर्शन सहकुटुंब करावे. नामस्मरणाने व्यक्ती संयमी होते. प्रतिक्रिया देण्याऐवजी थांबून वाट पाहण्याची सवय लागते. राग पटकन येतोच, पण तो तितक्याच वेगाने शांतही होऊ लागतो. समजूतदारपणा वाढतो. नामस्मरण, मंत्र, स्तोत्र याचा परिणाम बाहेरच्या जगात नाही तर आपल्या प्रतिक्रियांमध्ये दिसतो. जिथे मन आधी अस्थिर होत होतं तिथे आता स्थिरता यायला सुरुवात होते. नामस्मरणाने इच्छांवर नियंत्रण मिळते. नामस्मरणाने मनात योग्य विचार येतात आणि आपोआपच आपले आचरण सुधारते, व्यवहार सुधारतो. नामस्मरणाने व्यक्ती स्वतःला घडवते. व्यक्ती शांत, संयमी आणि समजूतदार होते. जेव्हा आपण बदलतो तेव्हा आपल्या आयुष्याचा मार्गही आपोआप बदलतो. व्यक्तीला सर्व ठिकाणी यश आपोआपच त्यामुळे मिळायला लागते. धन्यवाद.